श्रीमंत दगडूशेठ हलवाईचे हो, कान छान. 12 ते 13 फूटच्या मूर्तीला जाणार आहे. तुम्ही इझिली फ्लेक्झिबल करू शकता, मोल्ड ओके. करू शकता. त्याच्यावर एकदम बारीक काम केलेलं आहे बघा. हे हँडवर्क मध्ये कॉपर बेस मध्ये. उंदीर मामा स्टार्टिंग रेंज आपल्याकडे 200 पासून आहे. हा पूर्ण प्रॉपरली हँडवर्कचा कटिंग केलेला आहे बघा. 10 ते 12 फूटच्या मूर्तीला जातात आणि एकदम बारीक काम केलेलं आहे पूर्ण हँडवर्क. पाठी पण पूर्ण डोम. हा एकदम फ्लेक्झिबल मुकुट आहे आणि मीनावर निघत नाही कमीत कमी 4-5 वर्ष तरी. त्याच्यात गुड क्वालिटीचा फोम यूज केलाय. ते चंद्र लावलेला लटकन मध्ये आणि त्रिशूळ लावलेला. So hello everyone, this is Yash Panchal here and you're watching Yash Panchal vlog and welcome back to my YouTube channel again and welcome to another vlog again. So जैसे कि आपको पता है गणेश फेस्टिवल बहुत ही ज़्यादा नज़दीक आ चुका है, ऑलमोस्ट 1-2 महीने ही बाकी है, तो बहुत सारे लोगों की तैयारी हो चुकी रहेगी या कोई कर रहा रहेगा तैयारी। तो इसलिए आज का व्लॉग के लिए आज हम बताएंगे आपको गणपति के ज्वेलरीज एंड हर साल की तरह ये साल भी मैं भवानी आर्ट जाने वाला हूँ। कुछ यूनिक ज्वेलरीज दिखाऊंगा आपको एंड ये साल है उनके पास बहुत ही ज़्यादा स्पेशल ज्वेलरीज आ चुका है। तो चलो बिना वेस्ट ये व्लॉग शुरू करते हैं, तो चलिए शुरू करते हैं फिर। A few moments later. दादा तुझं नाव काय माझं नाव जितेश कुमार चौधरी. आणि या शॉपचं नाव? भवानी आर्ट्स, लालबाग मार्केट. या शॉपचा ॲड्रेस जरा सांगशील? या शॉपचा तुम्हाला जर कोणाला यायचं असेल तर लालबाग सराचा जो मेन गेट असतो ना, तिथून आतमध्ये आल्यावर 8वंच दुकान आहे आमचं भवानी आर्ट्स करून. ओके तिथे तुम्ही येऊ शकता. ठीक आहे चालेल. तर तुम्ही मला एक एक करून दाखवा तुमच्याकडे यावर्षी काय काय आहे. तर आपल्याकडे यावर्षी तुम्ही बघू शकता आपण नवीन क्रिएशन केलंय. गणपती बाप्पाचे कान दगडूशेठचे, श्रीमंत दगडूशेठ हलवाईचे हो. कान. हे लिटरली 7 ते 8 फूटच्या मूर्तीला जाणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता फोटोमध्ये आम्ही 2 फुटाची मूर्ती पूर्ण रेडी केलेली आहे विथ वस्त्र, धोतर. त्याच्यामध्ये 2 हार आहे, डोम मुकुट आहे, कान पण हुबहूब जसे सूर्य कटिंगचे कानातले आहेत अच्छा. दगडूशेठचे ते सेम टू सेम तुम्ही बघू शकता. आपल्याकडे ही छोटी साईज सुद्धा अवेलेबल आहे 18 इंचच्या मूर्तीसाठी ते. आणि ही ओके. छोट्या कान पण आहेत ज्या 12 इंचच्या मूर्ती आहेत 1 फूटच्या मूर्तीला. ओके. आणि फोटोमध्ये तुम्ही बघू शकता ही 2 फूटची मूर्ती रेडी केलेली आहे पूर्ण अशी. हम्म. रेटिन याच्यात डोम मुकुट आहे, लटकन आहे, सगळं टोटल एव्हरी वर्क असं प्रॉपरली केलेलं आहे दगडूशेठ उभं. तरी त्याच्यानं सॉरी तरी तुम्हाला किती वेळ लागला हे सगळं करायला? कमीत कमी दगडूशेठ पूर्ण रेडी करायला 20 ते 25 दिवस जातात. ओके, 20 शेवटी ते तो 25. श्रीमंत दगडूशेठ आहे. हो तर बरोबर त्याला आहे. डिटेलिंग मध्ये तेवढा वर्क हा. करायला तेवढा वेळ लागतोच. आणि हे पण तुमचे पूर्ण डिटेलिंग मध्ये छान दिसतंय. बघा ना पूर्ण एकदम नक्षी काम केलेलं आहे. मोर आहे, त्याच्यानंतर एक एक अशी कटिंग्स मध्ये प्रॉपरली काम. हे असं नाही की नॉर्मल काम आहे. हा त्याला पूर्ण हँडवर्क मध्ये बनवलेलं आहे, एम्बॉर्स हा. केलेलं आहे. तेच. असं आहे. त्याला कमीत कमी हे फक्त 2 कान बनवायला 15 ते 20 दिवस जातात बापरे. एका कारिगरला. त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो. हा बाकी आपल्याकडे गौरीसाठी कोणाला कान हवे असेल तर हम्म. आपल्याकडे पिकॉक मध्ये कान अवेलेबल आहेत. दोन्ही साईड येणार. त्याच्यामध्ये ओके. मीना वर्क केलेलं आहे. मीना वर्क पण लॉंग लास्टिंग आहे, 5 ते 6 वर्ष राहतो. त्याची अच्छा. प्लेटिंग 4 to 5 years चालते मिनिमम. आणि यावर्षी आम्ही नवीन क्रिएशन आलं छोट्या मूर्तीसाठी सुद्धा कर्णफूल अवेलेबल. जसा गोड गणपतीला असतो ना हा हा चंदनवाली, सेम आपण छोट्या घरगुती मूर्ती असतात ना, ओके. 1 फूट बोला 2 फूट 3, त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही यावर्षी कमीत कमी 6 डिझाईन काढलेत वेगळ्या 6 वेगवेगळे डिझाईन. त्याच्यामध्ये मोरवाली डिझाईन आहे, स्टार वाली डिझाईन आहे, अशा गोल्ड डिझाईन आहे, जसं चंदनवाली डिझाईन डबल गोल्ड ती हा. डिझाईन आहे. आणि आपल्याकडे सार्वजनिक गणपतीसाठी पण अवेलेबल आहे हे बघा. ओके. आणि याच्यामध्ये आम्ही नवीन डिझाईन पण यावर्षी क्रिएशन केलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता पिकॉक वाली. डिटेल एकदम मस्त आहे. मस्त. आणि खरंच. पूर्ण डायमंड वर्क आणि मीना वर्क एकदम कट टू कट प्रॉपर. आणि लावल्यावर एवढे सुंदर दिसणार ना ते तुम्ही बघतच राहणार आहे मूर्तीकडे. तेच. याची प्राइस तरी किती असेल? आपल्याकडे सार्वजनिक गणपतीचे कर्णफूल स्टार्टिंग प्राइस 6,000 पासून आहे. ओके. आणि 2 क्वालिटी, एक म्हणजे मीडियम क्वालिटी आणि एक हायर क्वालिटी. ओके. तुमच्या म्हणजे बजेट अकॉर्डिंग तुम्ही बनवून पण घेऊ शकता आमच्याकडून. तर आपल्याकडे हार पण आहे ते बघा. हार मध्ये बघू शकता फ्लावर वाली डिझाईन आहे. हा डबल हार आहे म्हणजे जेणेकरून आतमधला हारची गरज नाही, 2 हार अटॅच आहे एकमेकाला. अच्छा. हे बघा ते खूप युनिक वाला आहे. नवीन डिझाईन क्रिएट केलेली एकदम. हा त्याच्यानंतर आपल्याकडे असा फ्लावर वाला हार आहे, काही वाला. हा लक्ष्मी हार आहे गौरीसाठी ओके. बोला, रिद्धी सिद्धीसाठी. अच्छा. त्याचा दगडूशेठ हार आहे छोटा 11 इंचाचा. हा. 1 फूट ते 18 इंचच्या मूर्तीला जाणारा. ओके. आपण याला पण दगडूशेठ हारच पॅटर्नच बोलतात. गोल गोल आहे, फ्लावर वर्क केलेलं आहे याच्यामध्ये. ओके. वर्क एकदम बघा, शायनिंग बघा, हा. गोल्ड प्लेटेड केलेलं आहे. त्याच्यानंतर आपला लालबाग राजा हार सुद्धा आपल्याकडे आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या साईज लिटरली 5 इंचापासून
ते 12 इंचापासून ते आपल्याकडे 4 फूटचा हार सुद्धा अवेलेबल आहे. याची प्राइस किती असेल तरी? याची प्राइस स्टार्टिंग आपल्याकडे 1850 पासून आहे. ओके, हे हा. किती फुटाची मूर्ती आहे? हे 2.5 फूटच्या मूर्तीला येणार आहे. याच्यापेक्षा छोटा पण येतो, 6 इंच, ओके. 7 इंच, 8 इंचाचा. चालेल. त्याच्यानंतर आपल्याकडे हँडवर्कचा हार सुद्धा अवेलेबल आहे. याच्यामध्ये पण वर्क केला डिटेलिंग मध्ये, तुम्ही बघू शकता. हा. पिकॉक आहे इथे लावलेला. हा नंतर हा गणेश गल्ली पॅटर्न हार आहे. हा, हे दोन्ही एक गणेश गल्ली पॅटर्न pattern. किती हा. प्राइस असेल? त्याची प्राइस स्टार्टिंग होते 4500 पासून. ओके, आणि कारण किती याच्यात वर्क जास्त आहे, त्याच्यामुळे ओके. तेवढी प्राइसिंग त्याची वाढते. आणि किती फुटापर्यंत आहेत? आपल्याकडे लिटरली 2 फूट ते 30 फूट पर्यंत सगळे हार अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकता आपल्या पाठी हा ओके, मोठा हा. हार सुद्धा, हा लालबाग राजा पॅटर्न हार आहे. हा अच्छा, 12 ते 13 फूटच्या मूर्तीला जाणार आहे. 12 ते 13 फूटच्या मूर्तीला. आणि आपल्याकडे दुर्वा हार आहे. हा. त्याच्यामध्ये वेगवेगळे खूप सारे डिझाईन आहे असे. हा, तर यांची स्टार्टिंग रेंज रेंज आपल्याकडे हारची 450 पासून स्टार्टिंग आहे. 450% 450 पासून स्टार्टिंग. जसं तुम्ही घेणार, जसा वरचा हार असेल त्यानुसार. आता आपण गणपती बाप्पाचे कडे दाखवण्याचे, तुम्ही बघू शकता. याला बोलतात राजदंड कडे, आणि ते वरचे ते राजा कडे, जे राऊंड कडे असतात पूर्ण. याच्यामध्ये बघू शकता हे पूर्ण हँडवर्क मध्ये क्रिएट केलेले आहे पूर्ण. हे राजकडे, राऊंड कडे आणि हे राजदंड कडे. ह्याला असं वरती पण डिझाईन अटॅच असते, आणि हे खूप इझिली अटॅच आहे बघा. इझिली तुम्ही खूप लावू शकता. त्याच्यामध्ये साईजेस आहे, 2 साईज आहे. ही मोठी साईज आहे, हे 2 फूटच्या मूर्ती राहतात, हे 2.5 ते 3 फूटच्या मूर्ती राहतात. त्याच्यामध्ये व्हेरायटी आहे, ही पण वेगळी डिझाईन आहे. त्याच्यामध्ये पण डिझाईन आहे दुसरे वेगळे. आणि कोणाला कमी रेंजमध्ये हवं तर कमी रेंजमध्ये सुद्धा अवेलेबल आपल्याकडे पण. तर आपल्याकडे कड्याची रेंज चालू होते 300 पासून ते 5200 पर्यंत. तर आपल्याकडे बाजूबंद सुद्धा अवेलेबल आहे. ते बघा, हे राजा बाजूबंद आहे. त्याच्यामध्ये पूर्ण बारीक काम केलेलं आहे हँडवर्कचा. बघू शकता, ताश वर्क पण केलेलं आहे. आणि मोठ्या मूर्तीला असे 7-8 फूट असेल त्याच्यासाठी सुद्धा अवेलेबल. आणि याच्यापेक्षा मोठ्या होतं ते पण अवेलेबल आहे. छोट्या मूर्तीसाठी पण 2 ते 2.5 फूटला जाणार आहे. हे 1.5 ते 2 फूटच्या मूर्तीसाठी आहे. हे 2 फूटच्या मूर्ती, आणि हे 2.5 ते 3.5 फूटच्या मूर्तीला जाणार आहे. तर ओके. आपल्याकडे याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळे डिझाईन आहेत, खूप सारे व्हेरायटी आहेत. तर आपल्याकडे बघू शकता, आपल्याकडे हे लिटरली 8 ते 9 फूटच्या मूर्तीला जाणार आहे. याच्यामध्ये खूप बारीक काम केलेलं आहे, बघू शकता तुम्ही लिटरली. आणि सेम ॲज इट इज लुक, राजासारखं लुक एकदम. आणि इझी फ्लेक्झिबल आहे. याला तुम्ही इझिली फ्लेक्झिबल करू शकता, मोल्ड करू शकता. जसा बाप्पाचा हात असेल ना, त्या हा. अकॉर्डिंग तुम्ही हे करू शकता. आपल्याकडे सुदर्शन चक्र सुद्धा अवेलेबल आहे, बघू शकता. एकदम छोट्या 2.5 फूटच्या मूर्तीला जाणारा. त्याच्यामध्ये प्रॉपर काम केलेलं आहे, एकदम जसे सूर्यचक्र असेल तसं प्रॉपर. त्याच्यामध्ये हा 2 फूटच्या मूर्तीला जाणार आहे, 2.5 ते 3 फूटच्या मूर्ती. आणि याच्यापेक्षा मोठा हवा असेल तर मोठा सुद्धा अवेलेबल. हा पूर्ण प्रॉपरली हँडवर्कचा कटिंग केलेला आहे बघा तुम्ही. प्रॉपर डिटेलिंग मध्ये वर्क आहे, आणि पूर्ण डायमंड वर्क. याच्यापेक्षा मोठा हवा असेल सार्वजनिक गणपती, ते सुद्धा आपल्याकडे कस्टमाइज बनवून भेटतं. त्याच्यासाठी तुम्हाला डिटेलिंग साईज पाठवावी लागेल. मी तुम्हाला व्हॉट्सअपवर डिझाईन पाठवतो. ओके असेल तर पुढे आपण तुम्हाला प्रोसेस करून बनवून देऊ. त्याला 10 ते 12 दिवस. आपल्याकडे मोठे त्रिशूळ सुद्धा अवेलेबल आहेत. बघू, हा नक्षीकाम मध्ये बनवलेला आहे, एम्बॉर्स करून पूर्ण डिटेलिंग. ओके. त्याच्यानंतर आपल्याकडे चरण सुद्धा अवेलेबल आहे 2 फूटच्या मूर्तीसाठी. हे सार्वजनिक गणपतीसाठी मी हँड बनवलेलं आहे. हे लिटरली 10 ते 12 फूटच्या मूर्तीला जातात. याला मिरर वर्क बोलतात पूर्ण. ओके. हा 18 गेज मध्ये बनवलेला आहे. अच्छा. 18 गेज मिरर वर्क मध्ये होतो. आणि त्याच्यानंतर आपल्या छोट्या कोणा घरगुती गणपतीसाठी हवं असेल ते सुद्धा अवेलेबल आपल्याकडे 2 फुटासाठी. 2 फूटला आहे, हा 2.5 फुटासाठी आहे, 2.5 ते 3 फूटला आहे. आणि जसं चिंतामणीचा हात आहे त्याच्यावर ओम करीव केलेला आहे, तसं मध्ये आपल्याकडे लिटरली 1 फूट पासून ते 4 फूटच्या मूर्तीसाठी हात अवेलेबल आहेत, रेडी इन साईज. अच्छा, रेडी इन साईज. हा एकदम छोटा आहे, 2.5-2 फूटच्या मूर्तीला जाणार आहे. याची साईज अंदाजे 3 इंच हाईटला आहे, आणि अशी आडवी 2.2 इंच आहे. त्याच्यामध्ये मोठी साईज आहे, विदाउट ओम मध्ये पण आहे. आणि हे बेसिक मध्ये, पातळ मध्ये, हे 550-650 पर्यंत आहे. ओके. याच्या दोन्ही साईडला तो क्लिप दिलेले आहेत, तुम्ही बांधू शकता पाठी. हे बघा. आणि खूप लोकांची डिमांड होती की आपल्याला घरगुती गणपतीसाठी पण दंत हवेत. यावर्षी आम्ही घरगुती गणपतीसाठी सुद्धा दंत आणलेले. तर बघू शकता, जे याच्यावर एकदम बारीक काम केलेलं आहे बघा डिझायनिंग वर. हे जाणार 2.5 ते 2 फूटच्या मूर्तीला, हे 2 ते 4 फूटच्या मूर्तीला, आणि त्याच्यापेक्षा मोठी मूर्ती असेल 4 ते 7-8 फूटच्या मूर्तीला, त्याला पण जाणार. याच्यामध्ये वर्क बघा, काम बघा कसं केलेलं. ओके. खूप भारी काम आहे, आणि डिटेलिंग तर खूपच मस्त आहे. आणि सार्वजनिक गणपतीसाठी पाहिजे ते पण सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके. हे हँडवर्क मध्ये, कॉपर बेस मध्ये, गोल्ड प्लेट आहे. याची मिनिमम पॉलिश, जसं मी सांगत येतो तुम्हाला,
की 3-4 वर्ष मिनिमम चालते. हा बाकी सगळं तुमच्या ठेवणार, चांगलं ठेवलं तर 7-8 वर्ष पण बघायची गरज नाही. ओके चालेल. तरी ह्याची वगैरे प्राइस किती असेल? प्राइस आपल्याकडे त्याची चक्रची स्टार्टिंग आहे 250 पासून, त्रिशूळ 100 रुपये पासून, हा आणि हात आपल्याकडे 550 पासून, आणि दंत 450 पासून. ओके चालेल. आपल्याकडे बघू शकता गजलक्ष्मीची पूर्ण सेना उभी आहे. हा लिटरली आपल्याकडे 2.5 इंचापासून ते डायरेक्ट 7 इंचापासून अवेलेबल आहे. ह्याच्या मोठी हवी असेल तर ती सुद्धा अवेलेबल आहे. याच्यामध्ये बघू शकता गोल्डमध्ये आहे, ब्लॅक मीनामध्ये आहे, मीना वर्कमध्ये गेलेलं आहे, आणि पूर्ण गोल्डमध्ये पण भेटेल. याच्यावर Okay. पूर्ण नक्षीकाम डिटेलिंगमध्ये वर्क केलेलं आहे पूर्ण. हा बघू शकता टोटली पूर्ण डिटेलिंगमध्ये वर्क आहे. यांची प्राइस तरी किती असेल? प्राइस स्टार्टिंग होते 400 जोडीपासून. ओके 400 400 रुपये पासून जोडी. जोडी. हा, याच्यापेक्षा मिनी पण येतो, तो सध्या Okay. अवेलेबल नाही. तो 400 जोडीपासून अच्छा. आहे. याच्या 600 जोडी आहे. ओके मग 1200 अशी जशी साईज वाढत जाईल तशी प्राइस वाढत जाणार. हा म्हणजे कोणी अशी ऑर्डर दिली तर तुम्ही ऑनलाईन करून देऊ अवेलेबल शकता. करून देऊ शकतो. ओके. आणि हे उंदीर मामा कितीचे आपले? उंदीर मामा स्टार्टिंग रेंज आपल्याकडे 200 पासून आहे. Okay. 200 पासून 200. ते जसं घेणार तसं 1 फुटाचा उंदीर मामा सुद्धा अवेलेबल आहे. हा त्याच्या मागे तुम्ही बघू शकता काम केलेलं आहे पूर्ण. ओके. पूर्ण डिटेलिंग. याची प्राइस तरी किती आहे? ह्याची प्राइस 9000 आहे. ओके एक याची फुट. याच्यामध्ये 9,000. सिल्वर घेतला 10000 आहे, ओके. ब्लॅक घेतला तर 11000 रुपये. ओके असं वेगवेगळे कलर, आणि जम्बो पण आहे, हा विदाउट पार्ट मध्ये पण आहे. 6 इंच हाईट आहे याची. ओके. याची तरी किती प्राइस असेल? याचे 2100 रुपये. 2100. आणि आपल्याकडे गदा सुद्धा आहे. गद्यामध्ये सध्या एकच साईज अवेलेबल आहे. याच्यामध्ये मोठी साईज सुद्धा अवेलेबल येणार, छोटी हा. पण येणार. हा. सलिट 3 इंचापासून ते 8 इंचामध्ये फायबर मध्ये तुम्हाला अवेलेबल. आणि यावर्षी आम्ही ओके. नवीन क्रिएशन मध्ये आणलंय कुबेर कलश. बघू शकता हा ओरिजिनल कॉइन्स लावलेले आहेत त्याच्यावरती. प्रॉपर असे ओरिजिनल कॉइन्स हा. आहे. आणि एक नारळ कलश सुद्धा अवेलेबल आहे. 2 टोन पॉलिश ओके. केलेली आहे, याला गोल्डन सिल्वर पॉलिश केले, स्वस्तिक आहे, हा फ्लावर वर्क केलेलं आहे पूर्ण, हा एम्बॉर्स करून पूर्ण, आणि पूर्ण भरलेलं आहे. ओके. हेवी आहे. अच्छा त्याचा पान वेगळा आणि कलश वेगळा असा. ओ. आमच्याकडे असे विठोबाचे मुकुट सुद्धा अवेलेबल आहे. याच्यामध्ये वेगळे वेगळे साईजेस आहेत. बघू शकता टोटली मोठी साईज आहे. असा हँडवर्कचा पाहिजे तर हँडवर्कचा पण आहे आपल्याकडे. त्याच्यामध्ये एकदम बारीकीने काम केलेलं आहे पूर्ण डिटेलिंग मध्ये एकदम. हे साईजच्या अकॉर्डिंग बनवून भेटतात, हे रेडी नसतात. त्याच्यानंतर आपल्याकडे या अंदाजा आपला नवीन क्रिएशन हे डोम मुकुट आहे. डोम मुकुटमध्ये आपल्याकडे 2 इंचापासून ते 10 इंच राऊंडमध्ये डोम मुकुट अवेलेबल भेटणार तुम्हाला. याच्यामध्ये साईज आहे, मोठी साईज सुद्धा अवेलेबल आहे आपल्याकडे. आणि याच्यापेक्षा मोठ्या जर कोणाला आपल्या घरगुती गणपतीसाठी डोम मुकुट बनवायचा असेल तर तेही सुद्धा अवेलेबल आहे आपल्याकडे. असं लटकन लावायला मोर सुद्धा इथे लावलेला आहे. आणि एकदम बारीक काम केलं आहे पूर्ण हँडवर्क. पार्टी पण पूर्ण डोम. आणि असे खूप सारे व्हेरायटीज आहेत आपल्याकडे. तुम्ही बघू शकता लिटरली विदाउट वेणी आणि वेणी सकट दोन्ही मुकुट आहेत. ज्या कोणाला कसा मूर्तीच्या अकॉर्डिंग, कोणाला मूर्तीला चक्री अटॅच आहे, तुम्हाला फक्त फ्रंट हवं आहे तर फक्त फ्रंट पण आपल्याकडे भेटेल. असं फक्त फ्रंट येणार. फक्त तुम्हाला काना ते कानाची साईज किती ती साईज घेऊ नका, जेणेकरून तुमच्या मूर्तीला सुटेबल तुम्हाला मुकुट भेटेल. त्याच्यानंतर आपल्याकडे बघू शकता चक्रीवाला मुकुट सुद्धा अवेलेबल आहे अशामध्ये. हा बघा, हा एकदम फ्लेक्झिबल मुकुट आहे, इझिली रिमूव्ह. हे तुम्ही पहिला अटॅच करा मूर्तीला, त्याच्यानंतर हे लावा. असं एकदम रॉयल लुक देतोय पण. हा, याच्यामध्ये पण मीना वर्क केलेला आहे, डायमंड वर्क आहे. आणि मीना वर्क निघत नाही कमीत कमी 4-5 वर्ष तरी मिनिमम. चांगल्यापैकी प्लास्टिक पिशवीत पॅक करून देतं, 5-6 वर्ष काय होत नाही त्याला. आपल्याकडे शेला बघू शकता गोल्डन प्लेटेड मध्ये शेला अवेलेबल आहे. हा त्याची पण सेम प्लेटिंग जात नाही लवकर. आणि याच्यामध्ये पण वर्क केलेलं बघू शकता, खाली श्री लिहिलेलं आहे. आणि आपल्याकडे वेल्वेट मध्ये कपड्यामध्ये पण शेला अवेलेबल करून भेटेल साईजच्या अकॉर्डिंग. आपल्याकडे रेडीमध्ये 1 मीटर पासून ते 2 मीटर पर्यंत रेडी असतं. 1 फूट ते 4 फूटला मूर्तीला जाणारे शेवले अवेलेबल असतात. 4 फूटच्या वरती असेल तर तुम्हाला बनवून भेटतात. आपल्याकडे लोड सुद्धा अवेलेबल बघू शकता. हे 3.5 इंच आहे, म्हणजे 3 इंच हाईटला पाय. हे 2.5-2 फूटच्या मूर्तीला जाणार आहे, हे 2-3 फूटच्या मूर्तीला जाणार आहे. मग 6x7 इंचाची. आणि आपल्याकडे सार्वजनिक गणपतीसाठी ज्यांना कोणाला हवे असेल तर कस्टमाइज पण बनवून भेटतात. याच्यात गुड क्वालिटीचा फोम यूज केलाय. आणि याला तुम्ही मिनिमम नाही बोला तर 5 ते 6 वर्ष तुम्ही यूज करू शकता. अच्छा जसा घराचा सोफा असतो तसा सेम पकडा, त्याच क्वालिटीमध्ये ओके. वुडन मध्ये आतमध्ये वुडनचा काम आहे हा. आणि फोमिंग यूज केलेली आहे.
आपल्याकडे ओके. मोठ्या मोठ्या गणपतीसाठी, छोट्या गणपतीसाठी आपल्याकडे लटकन सुद्धा अवेलेबल आहेत. हा त्याच्यामध्ये खूप सारी व्हेरायटी, म्हणजे नाही बोलणार 100+ डिझाईन आहेत लटकन मध्ये आणि बिग बाई मध्ये. आणि तुम्ही बिग बाई पण तुम्ही बघू शकता. रुद्राक्ष हा बोला, मोती बोला, डायमंड वर्क बोला, वेगळे वेगळे पॅचेस मध्ये सगळ्या वेगवेगळ्या डिझाईन अवेलेबल आहेत. ओके. आणि मी असं ऐकलंय तुम्ही जे लटकन आहे गणेश गल्लीचं ते तुम्हीच बनवतात. हा, आम्हीच बनवलं. लास्ट वेळी तुम्ही चंद्र हा आणि चंद्र आणि त्रिशूळ लावलेला. हा कन्सेप्टच्या अकॉर्डिंग आम्ही हा लटकन पण बनवून देतो, बिग बाई पण होतो. जसं तुमची ओके. थीम असेल मूर्तीची, त्या अकॉर्डिंग हा तुम्हाला कस्टमाइज बिग बाई आणि लटकन बनवून भेटेल. जसं लास्ट इयर गणेश गल्लीचा शिवाजी महाराजच्या रूपात हा होता, त्याच्यात आम्ही राजमुद्रा टाकलेला, अच्छा. तुम्ही बघू शकता. हा लास्ट इयर हे भोलेनाथचा रूप होता, त्याच्यात हा बघा आम्ही इथे चंद्र लावलेला हा लटकन मध्ये आणि त्रिशूळ लावलेला, हा आणि कानामध्ये नाग होता, हा नागाची हा बाई होती. ते तर तुमचा फोटो असं पण बघितलेला. असं आम्ही कन्सेप्शन नुसार पण तुम्हाला बनवून देऊ शकतो, त्या अच्छा. कोणाला रिक्वायरमेंट असेल तर. ठीक आहे. तरी या लोडची स्टार्टिंग प्राइस किती असेल? लोडचे स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे 350 पासून आहे. ओके. आणि लोड मध्ये 350. म्हणजे आपल्याकडे 2 प्रकारचे लोड आहेत. एक मीडियम क्वालिटी आहे ज्याच्यामध्ये लाईक नॉर्मल प्लास्टिक पाईप आणि यूज केलेला आहे, आणि ओके. दुसरा सोफा क्वालिटी ज्याच्यामध्ये प्रॉपर फोमिंग आणि वुडन यूज केलेला आहे. ओके. जसा आपला घराचा सोफा कसा असतो हा त्या क्वालिटी म्हणजे आम्ही दोन्ही हा क्वालिटीवर, जसा भक्तांचे रिक्वायरमेंट असेल, बजेट असेल, त्या हा अकॉर्डिंग आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके. आणि हा एवढा मोठा जो लोड आहे याची तरी किती प्राइस असेल? हे साईजच्या अकॉर्डिंग असतं. आता फॉर ओके. एक्झाम्पल हा हाईटला आहे 16 इंच हा आणि आडवीला आहे 10 इंच. हा हा 8,000 रुपयाला जोडी आहे. अच्छा. 8,000 रुपयाला जोडी जोडी आहे. ओके. चालेल. आणि हे श्रीचं जे आहे हा, हे कितीचं आहे? हे वाला मोठी साईज आहे 2,050 रुपयाला. याच्यामध्ये अच्छा. आपल्याकडे लिटरली छोट्या साईज पासून, एवढ्या साईज पासून आहे ते ओके. 550 रुपयाला आहे. ओके. असं आहे. ठीक तर आहे. वेगळं जसं साईज घेणार त्या अकॉर्डिंगली ते प्राइजेस हम्म, हे होतात. ठीक आहे. बाकी ईच अँड एव्हरी प्रोडक्टची क्वालिटी वाईज आम्ही हा क्वालिटीमध्ये जास्त बिलीव्ह करतो, नॉट इन क्वांटिटी. अच्छा. तर क्वालिटीसाठी नक्की तुम्ही बेफिकर राहा, की हा त्याच्याबद्दल तुम्ही कधी आम्हाला कंप्लेंट देणार नाही, आम्ही खात्री घेतो पूर्णपणे. ओके. आणि असं. तुमचा इंस्टाग्राम आय डी जरा सांगा ना आम्हाला. आमचा इंस्टाग्राम आयडी आहे भवानी/arts/official. भवानी ओके. आर्ट्स ऑफिशियल टाकलं तरी तुम्हाला लगेच ओके. भेटेल, ठीक आणि आहे. तुम्ही त्याच्यावर सगळं डिटेलिंग मध्ये बघू शकता की मी किती काम केलेलं आहे, आमचा हा एक्सपिरियन्स पूर्ण लिहिलेला आहे त्याच्यामध्ये. लिटरली ओके. पप्पा आमचे 1994 पासून करत आले. अच्छा. हा, पप्पांच्या वेळी तेव्हा ते मोतीहार, हा मोदकहार विकायचे. तसं आम्ही हळूहळू ते क्रिएशन आणि नवीन नवीन ओके. वस्तू आणत गेलोय. चालेल. जसं ते चालतं तसं आम्ही हा प्रोग्रेस करतोय हळूहळू, ओके. बाप्पाच्या कृपेने. हो चालेल. थँक्यू सो मच थँक्यू तुमचा सो मच. टाइम गणपती दिल्याबद्दल. बाप्पा मोरया.